सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यापैकी प्रत्येकासोबत असं कधीतरी नक्की घडतं. ऑफिसमध्ये टीम मेंबर सोबत किंवा घरी एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून वाद सुरू होतो आणि आणि काही क्षणात आपला स्वतःवरचा ताबाच सुटतो. हो, आपण काहीतरी बोलून जातो, काहीतरी करून बसतो आणि नंतर फक्त पश्चाताप उरतो. अगदी त्या एका क्षणासाठी आपली सगळी समज, आपलं ज्ञान, सगळं काही कुठे नाहीसं होतं. असं वाटतंय की जणू कुणीतरी आपल्या आतला पायलट बाहेर फेकून विमान हायजॅक केलं आहे. आणि मग शांत झाल्यावर आपण विचार करतो, मी असा कसा वागलो किंवा एवढे वर्षांची साधना कुठे गेली? तो क्षण इतका शक्तिशाली असतो की तो आपल्या अस्तित्वावरच ताबा मिळवतो. बरोबर. आणि आजची आपली चर्चा याच हायजॅकिंगबद्दल आहे. भावनिक उद्रेकाच्या त्या क्षणी आपली जागरूकता, आपली चेतना म्हणजे अवेअरनेस ती खरंच नाहीशी होते का? यामागे आपलं शरीर आणि मन नेमकं कसं काम करतं हे विज्ञान आपल्याला सांगतं. पण मी कोण आहे याचं विस्मरण का होतं याचं उत्तर शोधायला आपल्याला हजारो वर्ष मागे जावं लागेल. चला तर मग या रहस्याचा उलगडा करूया. मला वाटतं सुरुवात आपण स्वतःला दोष देणं थांबवून करायला हवी. कारण रागाच्या भरात विवेक गमावणं ही आपली नैतिक चूक नाहीये, नाही का? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. ही आपली चूक नाही, ही आपल्या शरीराची एक स्वसंरक्षणाची प्रतिक्रिया आहे. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आपलं शरीर एकच गोष्ट शिकलं आहे, जगणं सर्वात महत्वाचं आहे. आणि जेव्हा शरीराला धोका वाटतो तेव्हा ते सर्व्हायव्हल मोडमध्ये जातं. हो, यालाच प्रोटेक्शन मोड असंही म्हणतात. अच्छा, म्हणजे आपलं शरीर प्रेझेन्स मोडमधून प्रोटेक्शन मोडमध्ये जातं. पण या दोन मोडमध्ये नेमका फरक काय आहे? प्रेझेन्स मोडमध्ये असताना आपण शांत असतो, आपलं मन खुलं असतं, आपण विचार करू शकतो. पण प्रोटेक्शन मोडमध्ये जाताच आपल्या मेंदूतील एक छोटासा भाग, ज्याला अमिगडाला म्हणतात, अमिगडाला म्हणजे मेंदूचा धोक्याचा अलार्म? अगदी तो सक्रिय होतो. आणि हा अलार्म वाजताच तो आपल्या मेंदूच्या दुसऱ्या भागाला, प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला तात्पुरतं बंद करतो. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे आपल्या मेंदूचा सीईओ, जो विचार करतो, निर्णय घेतो, काय योग्य अयोग्य ठरवतो. म्हणजे धोक्याचा अलार्म वाजताच सीईओच्या ऑफिसला क्लूप लावलं जातं. अगदी तसंच. आणि मग शरीर सगळी ऊर्जा संरक्षणाकडे वळवतं. हृदयाचे ठोके वाढतात, श्वास जलद होतो, स्नायू ताणले जातात. म्हणजे शरीर लढण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी तयार होतं. ती फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. बरोबर. आणि या परिस्थितीत विचार करायला, शहाणपणाच्या गोष्टी आठवायला शरीराकडे ऊर्जाच उरत नाही. म्हणूनच वाद घालताना आपली बुद्धी काम करत नाही, कारण मेंदूचा तो भागच तात्पुरता ऑफलाईन गेलेला असतो. पण गंमत अशी आहे की अनेकदा ज्या गोष्टीमुळे एवढा उद्रेक होतो ती गोष्ट तितकीशी मोठी नसते. म्हणजे कोणीतरी ट्रॅफिकमध्ये आपला रस्ता कापला आणि आपला सगळा दिवस खराब होतो. हो हो. मग या छोट्याशा गोष्टीसाठी शरीर इतकी मोठी प्रतिक्रिया का देतं? यामागे काहीतरी जुनं दडलेलं असतं का? इथेच खरा मुद्दा आहे. या प्रतिक्रियेला चालना देणारे जे ट्रिगर्स आहेत ना, ते बहुतेक वेळा वर्तमानातले नसतात. ते आपल्या भूतकाळातील न सुटलेल्या भावनिक आठवणींना जागे करतात. अच्छा. समजा एखाद्या व्यक्तीला लहानपणी सतत तू काही कामाचा नाहीस असं ऐकावं लागलं असेल, तर आज ऑफिसमध्ये बॉसने सहज जरी म्हटलं की हे काम नीट झालं नाही, तरी त्या व्यक्तीच्या शरीरासाठी तो एक साधा अभिप्राय नसतो. तो भूतकाळातला अपमान असतो जो पुन्हा जिवंत होतो. बरोबर. कारण आपल्या मज्जासंस्थेसाठी म्हणजे नर्वस सिस्टमसाठी तीव्र भावनेच्या क्षणी आठवण आणि वास्तव यात काहीही फरक नसतो. तिच्यासाठी तो 30 वर्षापूर्वीचा अपमान आत्ता याच क्षणी पुन्हा घडत असतो. आणि ती तेव्हासारखीच प्रतिक्रिया देते. हो. यालाच योगशास्त्रात प्राणशक्तीचं केंद्रातून बाहेर फेकलं जाणं असं म्हणतात. म्हणूनच श्वासावर लक्ष केंद्रित केल्यावर आपल्याला शांत वाटतं, कारण ते त्या बाहेर फेकण्या गेलेल्या प्राणाला पुन्हा केंद्रात आणतं. ठीक आहे, म्हणजे विज्ञानाने आपल्याला सांगितलं की मेंदूत काय घडतं, आमचा सीईओ ऑफलाईन जातो. पण हे सगळं होत असताना तो जो आतला निरीक्षक आहे, तो कुठे जातो? त्याचं अस्तित्वच कसं पुसलं जातं? मला वाटतं याचं उत्तर आपल्याला आपल्या शास्त्रांमध्ये मिळतं. हो. आणि उत्तर खूप सुंदर आहे. शास्त्र सांगतात की आपली जागरूकता किंवा चेतना नाहीशी होत नाही, ती फक्त झाकली जाते. जसं आकाशात सूर्य नेहमीच असतो, पण दाट ढग आले की तो दिसेनासा होतो. अगदी. याचा अर्थ सूर्य तिथे नाही असा होत नाही. तो आहे, फक्त ढगांमुळे दिसत नाहीये.
आणि हे ढग म्हणजे काय? आपले संस्कार. हे ढग म्हणजे आपले संस्कार, म्हणजे आपल्या मनात साठवलेल्या जुन्या स्मृती, सवयी, भावनेंचे ठसे. जेव्हा बाहेरून एखादा ट्रिगर येतो तेव्हा हे संस्कार इतक्या वेगाने सक्रिय होतात की ते आपल्या मनाला बाहेर खेचून घेतात आणि या गडबडीत आपण मी कोण आहे हेच विसरून जातो. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात श्रीकृष्ण याची एक संपूर्ण साखळीच सांगतात, नाही का? ती प्रक्रिया खूपच अचूक आहे. हो, श्लोक 62 आणि 63 मध्ये ती प्रक्रिया अशी आहे: इंद्रियांच्या विषयांचा सतत विचार केल्याने त्याबद्दल आसक्ती म्हणजे अटॅचमेंट निर्माण होते. आसक्तीतून कामना, डिझायर जन्माला येते. एक मिनिट थांबा. म्हणजे कामनेतून थेट क्रोध. पण कधीकधी आपल्याला हवी असलेली गोष्ट न मिळाल्यास दुःख होतं, निराशा येते. नेहमी रागच का येतो? खूप छान प्रश्न आहे. इथे क्रोध या शब्दाचा अर्थ फक्त राग असा नाही, तर कामनेच्या मार्गात अडथळा आल्याने मनात होणारी कोणतीही तीव्र खळबळ किंवा भावनिक अस्थिरता. अच्छा. ती रागाच्या रूपात येऊ शकते, निराशेच्या किंवा मत्सराच्या रूपातही येऊ शकते. मुद्दा हा आहे की मन आपलं संतुलन गमावतं. ओके, म्हणजे कामनेत अडथळा आला की मन असंतुलित होतं. मग पुढे काय? त्या असंतुलनातून म्हणजे क्रोधातून संमोह निर्माण होतो. संमोह म्हणजे विवेकशून्यता किंवा डिल्युजन. काय योग्य काय अयोग्य हे कळत नाही. आणि संमोहामुळे स्मृतिविभ्रम होतो. बरोबर. आणि हा या साखळीतला सर्वात महत्वाचा शब्द आहे. स्मृतिविभ्रम म्हणजे मेमरी लॉस. हो, पण चावी कुठे ठेवली हे विसरणं नव्हे, तर मी कोण आहे याचं विस्मरण होणं. मी एक शांत आनंदी आत्मा आहे या मूळ स्मृतीचा नाश होणं, यालाच आत्मविस्मरण म्हणतात. आणि एकदा काही मूळ स्मृती गेली की बुद्धिनाश होतो, म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता नष्ट होते आणि ज्याची बुद्धी नष्ट झाली त्याचं पतन निश्चित आहे. वा, म्हणजे विज्ञानाच्या भाषेत ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं शटडाऊन होणं म्हणतात त्यालाच गीता बुद्धिनाश म्हणते. आणि याचं मूळ कारण मी कोण आहे हे विसरण्यात आहे. किती अद्भुत जोडणी आहे ही. हो ना. आणि कठोपनिषदात याच प्रक्रियेचं एक अप्रतिम रूपक आहे, रथाचं रूपक. हो, ते रूपक. आपलं शरीर म्हणजे एक रथ आहे. या रथाचा मालक आहे आपला आत्मा म्हणजे आत्मा. आणि या रथाला 5 घोडे जोडलेले आहेत, ते म्हणजे आपली 5 इंद्रिय. बरोबर. डोळे, कान, नाक, जीव आणि त्वचा. आणि या घोड्यांना ताबत ठेवणारा लगाम म्हणजे आपलं मन. आणि तो लगम हातात धरून रथ चालवणारा सारथी म्हणजे आपली बुद्धी. मग भावनिक उद्रेकाच्या वेळी काय होतं? बाहेर एखादा विषय दिसताच इंद्रियरूपी घोडे सैरावैरा धावू लागतात. ते मनाचा लगाम खेचतात. आणि जर बुद्धिरूपी सारथी मजबूत आणि जागरूक नसेल तर त्याचं नियंत्रण सुटतं. घोडे रथाला कुठेही ओढून नेतात. आणि या सगळ्या गोंधळात रथात शांतपणे बसलेला जो मालक आहे, आत्मा, त्याला विसरलं जातं. अगदी. म्हणजे जागरूकता तिथेच असते, रथातच असते, पण ती उपलब्ध नसते. ती त्या गोंधळात झाकली जाते. इट्स प्रेझेंट बट अनअवेलेबल. तर याचा अर्थ असा होतो की खरा शत्रू राग किंवा दुःख या भावना नाहीत. नाही. खरा शत्रू आहे त्या भावनेशी स्वतःला इतकं एकरूप करणं की मी कोण आहे याचाच विसर पडावा. मी रागावलो आहे असं म्हणण्याच्या क्षणीच सगळी गडबड सुरू होते. अगदी बरोबर. कारण त्या क्षणी अहंकार त्या भावनेची मालकी घेतो. गीतेत म्हटलंय ना, अहंकार विमूढात्मा कर्ताहमिती मन्यते. अहंकारामुळे मोहित झालेला आत्मा मीच करता आहे, मीच रागावणारा आहे असे मानतो. आणि ज्या क्षणी अहंकार मालक बनतो त्या क्षणी जागरूकता संकुचित होते. याऐवजी मनात राग निर्माण होत आहे ही जाणीव ठेवणं म्हणजे साक्षीभाव. पण हे सगळं बोलायला सोपं आहे. त्या क्षणी जेव्हा इंद्रियरूपी घोडे उधळलेले असतात तेव्हा साक्षीभावात राहायचं कसं? यावर काही उपाय आहे का? निश्चितच आहे, पण तो उपाय इन्स्टंट नाही. तो एक सराव आहे, एक साधना आहे. पहिली गोष्ट म्हणजे भावनांना दाबून टाकणं हा उपाय नाही. सप्रेशन. हो, त्याने ते संस्कारांचे बीज, ते ट्रिगर्स आणखी खोलवर जातात आणि जास्त ताकदीने परत येतात. म्हणजे भावनांना येऊ द्यायचं. हो, आधुनिक विज्ञान म्हणतं त्या भावनेसोबत राहा, शरीरात होणाऱ्या संवेदनांना अनुभवा. आपली शास्त्रही हजारो वर्षांपासून तेच सांगत आहेत, फक्त शब्द वेगळे आहेत. साक्षी भावेनं पश्य. म्हणजे मालकी हक्काशया पहा. बरोबर. योगसूत्र म्हणतात द्रष्टा म्हणजे द सियर तो शुद्ध आहे. दुःख तेव्हाच होतं जेव्हा तो स्वतःला दृश्य म्हणजे द सीन समजतो. पाहणारा जेव्हा स्वतःला पाहण्याची वस्तू समजतो तेव्हा दुःख सुरू होतं. समजा उद्या माझ्यासोबत असा प्रसंग घडला तर मी काय करू?
याची तयारी आपल्याला त्या प्रसंगाच्या आधीपासूनच करावी लागते. जसं सैनिक युद्धाच्या आधी सराव करतात तसंच रोज काही वेळ श्वासावर लक्ष केंद्रित करणं. किंवा फक्त शांत बसून मनात येणाऱ्या विचारांना पाहण्याचा सराव करणे. हो, कोणत्याही जजमेंटशिवाय. ही एक प्रकारची मानसिक व्यायामशाळा आहे. याने आपण आपल्या बुद्धिरूपी सारथ्याला प्रशिक्षण देतो. आणि या रोजच्या सरावाने काय होतं? आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणजे रिॲक्शनमध्ये आणि तिला चालना देणाऱ्या घटनेमध्ये म्हणजे स्टिम्युलसमध्ये एक छोटासा अवकाश, एक स्पेस निर्माण व्हायला लागतो. सुरुवातीला तो 1 सेकंदापेक्षाही कमी असेल. पण तो अवकाश खूप महत्वाचा आहे. खूप. त्या एका क्षणाच्या अवकाशात आपल्याला निवड करण्याची संधी मिळते. प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्ड देण्याची निवड. म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा अशी तीव्र भावना येईल तेव्हा माझ्यासोबतच असं का होतं हा प्रश्न विचारण्याऐवजी मी या शरीरात होणाऱ्या संवेदनेसोबत अजून एक क्षण थांबू शकेन का, हा प्रश्न स्वतःला विचारणं हीच खरी साधन आहे. तो एक क्षण जरी आपण जागरूक राहिलो तीच स्वातंत्र्याच्या दिशेने एक मोठी उडी आहे. अप्रतिम. तर आजच्या या मंथनाचं सार असं आहे की भावनिक उद्रेकात आपली जागरूकता नाहीशी होत नाही, ती फक्त झाकली जाते. हो. आधुनिक विज्ञान याला सर्व्हायव्हल इंटेलिजन्स किंवा अमिगडला हायजॅक म्हणतं. आणि आपली शास्त्र सांगतात की हे आत्मविस्मरण आहे. अगदी. आणि उपाय भावनेशी लढणं नाही, तर त्या भावनेच्या ढगापलीकडे जो जागरूकतेचा सूर्य नेहमीच तळपत आहे त्याचं स्मरण ठेवणं आहे. जागरूकता निर्माण करायची नसते, तिचं फक्त स्मरण करायचं असतं. बरोबर. ती आपल्यात आहेच. खरंच हा विचारच किती शांत करणार आहे. ऐकणाऱ्यांसाठी एक छोटासा प्रयोग. पुढच्या वेळी जेव्हा एखादी तीव्र भावना निर्माण होईल तेव्हा मी दुःखी आहे किंवा मी रागावलो आहे असं म्हणण्याची आपल्याला सवय आहे. हो. त्याऐवजी फक्त स्वतःच्या मनात असं म्हणून पाहता येईल का की इथे दुःख आहे किंवा इथे राग आहे. मी या शब्दाला त्या भावनेपासून वेगळं करून पाहिल्यावर आपल्या अनुभवात काय फरक पडतो याचा विचार नक्की करून पहा. खूप सुंदर विचार. आजच्या या चर्चेतून जर तुम्हाला तुमच्या भावनांच्या वादळात शांत उभं राहण्याची एक नवी दृष्टी मिळाली असेल तर तुमच्या मनात कोणते विचार आले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही चर्चा तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठीही उपयुक्त ठरू शकते. त्यांच्यासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपण एकत्र मिळून या ज्ञानाच्या सागरात आणखी खोलवर जाऊ शकू. भेटूया पुढच्या वेळी.